पुण्यातील जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर दोषारोप झाले आहेत। या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी शनिवारी अकोल्यातील पत्रकार परिषदेत भाष्य केले। अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची 99% मालकी आहे, तर दिग्विजय पाटील यांची फक्त 1% मालकी आहे। दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला, मग पार्थ पवार यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला। यावर शरद पवार यांनी म्हटले की महाराष्ट्राचे गृहमंत्री यांचं उत्तर देऊ शकतील, मी देऊ शकत नाही। पार्थ पवार जमीन प्रकरण गंभीर आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर आहे असं म्हणत असतील तर त्यासंबंधी चौकशी करून वास्तव हे त्यांनी समाजासमोर ठेवलं पाहिजे। ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा आहे, असे शरद पवार यांनी म्हटले। तसेच मुंडव्यातील हा जमीन व्यवहार दुय्यम निबंधकांनी रद्द केला आहे। सरकारी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला, त्यांच्याकडे मजबूत पुरावे गोष्टी असतील, त्या आधारे निर्णय घेतला असेल, असेही शरद पवार यांनी म्हटले। यावेळी शरद पवार यांना शीतल तेजवानी आणि अन्य आरोपींबद्दलही विचारणा करण्यात आली। त्यावर पवार यांनी म्हटले की कोण तेजवानी, आणखीन कोण, त्यांची नावं मला माहिती नाही। ज्यांनी याबाबत आरोप केले त्यांनीच हे सगळं शोधून काढावे, असेही शरद पवार यांनी म्हटले। मला नाही सांगता येणार, पण हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं। मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्यासंबंधीचं चौकशी करून वास्तवतेचं हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा। आणि त्या जिल्ह्यात असून आम्हाला नाव सुद्धा माहिती, आरोप त्यामुळे ज्यांनी आरोप केले त्यांनी त्यांना शोधून काढावं।